आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील जुन्या अमरधाम इथं पौर्णिमेच्या मध्यरात्री कथित अघोरी पूजा करण्यात आल्याच्या प्रकरणाचा सटाणा पोलिसांनी उलगडा केलाय। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी वापरण्यात आलेली स्विफ्ट आणि फॉर्च्युनर ही वाहनं जप्त केली असून 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। मात्र पूजा विधी करणाऱ्या कथित बाबाचा शोध अद्याप सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री 2 आलिशान 4चाकी वाहनांमधून काही व्यक्ती आणि भगवे वस्त्र परिधान केलेला एक मांत्रिक जुन्या अमरधाम परिसरात आले होते। या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चिता जळणाऱ्या ठिकाणी विविध तांत्रिक साहित्याचा वापर करून कथित अघोरी पूजा केल्याची माहिती समोर आली होती। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती। घटनास्थळी अंड, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कुंकू आणि इतर पूजा विधीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले होते। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली होती। त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढला। या तपासात भूषण भगवान पगार, सागर पवार, सुभाष सोनवणे आणि अविनाश अहिरे सर्व राहणार कळवण यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली स्विफ्ट आणि फॉर्च्युनर ही वाहनंही पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणातील मुख्य व्यक्ती मानल्या जाणाऱ्या पूजा विधी करणाऱ्या कथित बाबाचा शोध अद्याप सुरू असून त्याच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकारामागील नेमका उद्देश आणि इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकानं केली असून तपासाची पुढील सूत्रे आता कथित बाबाच्या शोधावर केंद्रित झाली आहेत। या कारवाईमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या अमरधाम प्रकरणाला महत्त्वाचं वळण मिळालंय।